काय नियम हास्य वगैरे त्याच्यातला ओंकार एक भाग घेतला होता वाटतं. हो. हास्य आणि प्रयोग होत. हास्य हास्य हास्यकला. हा भाग आपण बघतो. ठीक आहे, बघूयात. हास्ययोग त्याच्यामधला शेवटचा पॉइंट बघितलेला होता. हास्ययोगामधला सुरुवातीपासून न बघता शेवटचा एक पॉइंट बघितला होता बघा, की हसण्याचे फायदे परस्पर संबंधाच्या पलीकडे अगदी कामाच्या वातावरणापर्यंत पसरतात. म्हणजे एखादा जर कर्मचारी हसतमुख असेल तर त्याचा परिणाम इतर कर्मचाऱ्यावरती कसा होतो किंवा बाजूच्या कर्मचाऱ्यावरती कसा होतो ते आपण बघितलेलं आहे नुसतं बघण्याच्या ह्याच्यातून. तर सुरुवातीपासून बघूयात. पहिल्यांदा काय म्हणले बघा, हसणे हे तणावाचे संप्रेरक कॉर्टिसॉल, ऍड्रेनालाईन आणि नॉरपेफ्रिन. म्हणजे हे काय आहे तो तिन्ही तिन्ही काय आहे ते हार्मोन्स. तर एक प्रकारचे हार्मोन्स आहेत सर. हार्मोन्स. कशाचे आहेत पण स्ट्रेस. माइंडशी रिलेटेड. कशाचे आहेत? स्ट्रेस उत्पन्न स्ट्रेस करणारे आहेत. स्ट्रेस बरोबर आहे. स्ट्रेस आहे सर. हे हार्मोन्स आपल्या शरीरात रिलीज होतात आणि मग त्याचे तणाव. दुष्परिणाम आपल्याला जाणवतात. बरोबर आहे. ज्यावेळी आपण एखादा व्यक्ती तणावाखाली असेल त्यावेळी कॉर्टिसॉल नावाचं किंवा ऍड्रेनालाईन नावाचं हे असे स्ट्रेस हार्मोन निर्माण होतात. आणि असे स्ट्रेस हार्मोन निर्माण झाल्यानंतर याचं मेकॅनिझम बघितलंय का हो आपण? स्ट्रेस हार्मोनचं मेकॅनिझम बघितले का आपण? क्लास मध्ये नाही पाहिलं सर, फक्त स्ट्रेस मॅनेजमेंट मध्ये सांगितलेलं होतं सर एकदा पहिल्या सत्रामध्ये. चालते तर चालते मग मॅडम ठीक. होत्या शिकवत, त्यांनी सांगितलं. ठीक आहे, पुढे बघूयात मग. नाहीतर एकच मिनिटामध्ये बघूयात. बघा, सुरुवातीला जो मेंदू दाखवलेला आहे बघा, स्ट्रेस रिस्पॉन्स. ज्यावेळी एखादा तणाव आपल्या शरीरामध्ये निर्माण होतो त्यावेळी काय होतं की मेंदूतील पिट्युटरी नावाची जी ग्लँड आहे, किंवा सुरुवातीला काय होतं, सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टम आणि पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टम या दोन सिस्टम आपल्या शरीरामध्ये आहेत. आणि राग किंवा धोका अशा वेळी सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टम काय होते, ऍक्टिव्ह होते. बरोबर आहे. मग हे ऍक्टिव्ह झाल्यानंतर पिट्युटरी ग्लँडला सक्रिय करते आणि ही ग्लँड त्यानंतर ACTH म्हणजे ऍड्रिनो कॉर्टिकोट्रॉपिक हार्मोन तयार करते. मग ह्या हार्मोनचा परिणाम कुठं होतो? खालची आकृती आहे बघा, ती कशाची आहे हो, दिसते का? किडनीचे आहे 2 सर. नंबर. हो, किडनीची आहे, बरोबर आहे. आणि ग्लँड. त्याच्यावरती टोपी सारखा जो भाग आहे, किडनीला टोपी घातल्यासारखं, तो भाग म्हणजे ऍड्रिनल ग्लँडचा आहे. मग ज्यावेळी पिट्युटरी ग्लँड ऍड्रिनो कॉर्टिकोट्रॉपिक हार्मोन तयार करते, तिचा परिणाम कोणावरती होतो? ऍड्रिनल ग्लँड वरती होतो. आणि ऍड्रिनल ग्लँड सक्रिय होऊन तिनं काय करते, परत दोन स्राव करते. कोणकोणते? एक ऍड्रिनलाईन, आता ऐकलं होतं बघा आपण वाचताना, आणि दुसरा आहे कॉर्टिसॉल. मग हे दोन्ही संप्रेरक ज्यावेळी रक्तात सोडले जातात, 3 नंबरची जी आकृती आहे ती कशाची आहे? ब्लड वेसल्स म्हणजे धमनी. मग हे रक्तात दोन्ही मिसळतात आणि दोन्ही मिसळल्यानंतर काय काय परिणाम होतो त्याचा बघा. पहिला आहे फास्ट ब्रिदिंग, म्हणजे श्वसन जे आहे ते सामान्य श्वसन न होता जलद श्वसन होतं. दुसरं आहे, दुसरी कशाची आकृती आहे हो इकडून? ब्लड प्रेशर. 2 नंबरची, फुफ्फुसाच्या खालची. यकृत. यकृत लिव्हर. आहे. बरोबर आहे, लिव्हरची आहे. यकृत मराठीमध्ये आणि लिव्हर म्हणजे इंग्रजीमध्ये. बरोबर आहे. तर त्यानं काय करतं, हे हार्मोन्स वाढल्यानंतर त्यानं ग्लायकोजनचं रूपांतर ग्लुकोज मध्ये करतं. बरोबर आहे. म्हणजे काय हो? का करत असेल असं? तर बघा, ज्यावेळी आपण बॉडीला एखाद, एनर्जी. हा बरोबर आहे, बॉडीला जास्त प्रमाणामध्ये एनर्जी लागते.
कोणत्या वेळी ज्यावेळी व्यक्ती तणावाखाली असतो त्यावेळी बॉडीला एनर्जी सुद्धा कशी जास्त लागते. मग जे स्टोरेज केलेलं जे एनर्जी आहे ग्लायकोजनच्या रूपामध्ये, ती एनर्जीचं कन्वर्ट काय करतं, त्यानं ग्लुकोजमध्ये करतं. दुसरी आकृती आहे ती ब्लड वेसलची. मग तणावाखाली असलेल्या व्यक्तीचं ब्लड प्रेशर सुद्धा वाढलेलं असतं, बरोबर आहे. तिसरी आहे टुनेल विजन, म्हणजे डोळ्यापुढे अंधारे येणं असा प्रकार. आणि त्याच्या पुढे जे आहे ते काय आहे, हृदय, बरोबर आहे. हृदयावरती काय परिणाम होतो, तर हृदय जलद गतीनं पंपिंग करतं. म्हणजेच काय, धड 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 करतं. जी सामान्य गती सोडून तीव्र गतीनं ते धावतं. तसेच डायजेशन वरती परिणाम होतो, डायजेशन स्लो होतं. आणि शेवटचं म्हणजे स्वेटिंग, व्यक्तीला घाम सुद्धा यायला लागतो. हे सगळं कशामुळे झालं, ऍड्रेनालाईन आणि कॉर्टिसॉल हार्मोन सोडल्यामुळं. आणि ते कशामुळे सोडले गेले, तर व्यक्ती तणावामध्ये असल्यामुळं सोडली गेली. आलं मेकॅनिझम लक्षात तुमच्या? हो सर. ठीक आहे, मग पुढे बघूया आता. मग हसण्यानं काय होतं, परिणाम काय होतो हसण्याचा बघा, की हे जे हार्मोन्स आहेत हे कमी व्हायला लागतात. तणावाखाली असल्यास काय होतं, जास्त होतात, परंतु हसल्यामुळं काय होतात ते कमी होतात. त्याचा विरुद्ध परिणाम होतो. तसेच पुढे काय म्हणलेलं आहे बघा, न्यूरोपेप्टाइड्स हे संप्रेषणासाठी तंत्रिका पेशींना आवश्यक असतात. आणि हे न्यूरोपेप्टाइड्स डोपामाइन, एंडोर्फिन आणि सेरोटोनिन यासारख्या मेंदूतील आनंदी रासायनिक संदेशवाहक सोडण्यासाठी जबाबदार असतात. म्हणजे काय हो, न्यूरोपेप्टाइड्स म्हणजे एक प्रकारचे संदेशवाहक आहेत. आणि त्यांनी काय काम करतात, तर डोपामाइन, एंडोर्फिन आणि सेरोटोनिन हे याच्या निर्मितीसाठी काय करतात, ते मदत करतात. यांची निर्मिती कधी कधी होते, हे कशासाठी गरजेचे आहे तो, काय करतात हे हे निर्मिती झाल्यास काय होणार आहे हे पण. हॅपी हॅपी हॅपीनेस वाढतो. हॅपीनेस राहणार, आनंदी होणार. आनंदीपणा किंवा फील गुड हार्मोन असं सुद्धा म्हणलं जातं. म्हणजेच बघा, हसल्यानंतर हे तयार होतील का हो, साहजिकच, होणार. बरोबर आहे. व्यक्ती हो. हसतो कधी, दुःख झाल्यास हसतो का, आनंदी आनंदात असतो असल्यानंतर तेव्हा असतो. हॅपी. हा, आनंदाची एखादी गोष्ट घडली तर हसतो. म्हणजेच हे जे केमिकल्स आहेत ते आपल्या शरीरामध्ये तयार होतात. मग एखादी व्यक्ती दुःखामध्ये आहे, तर तिला कसं हसवायचं हो, जेणेकरून कॉर्टिसॉलचं प्रमाण कमी होईल आणि डोपामाइनचं प्रमाण वाढेल. आता बघा, डिप्रेशन मध्ये असलेली व्यक्ती, काय झालं, माझा एक मित्र होता 12वीला असताना, थोडासा परिणाम झाला होता त्याच्या डोक्यावरती. ज्यावेळी आम्ही दवाखान्यात गेलो मानसिक रोग तज्ञाकडे, मग चर्चा वगैरे, समुपदेशन असतं त्यांचं, ते सांगत असतात काय काय झालंय, कसं झालंय हे ते. मग पाहताना मग आम्ही म्हणलं की डिप्रेशन मध्ये गेला आहे ना, बघायचं काय सांगा. मग त्यांनी म्हणले की ते त्यांना डिप्रेशन मध्ये नाही म्हणले. मग असं कशावरून ओळखले त्यांनी, तर त्यांनी म्हणले की हा व्यक्ती हसतोय, हा व्यक्ती काय करतोय, हा पेशंट काय करतोय, हसतोय. म्हणजे ज्यावेळी ते बोलत होते डॉक्टर, त्यावेळी ते अधूनमधून जर हास्यास्पद बोलल्यानंतर ते हसत होता तो. तर त्यांचं म्हणणं काय होतं, की जी व्यक्ती डिप्रेशन मध्ये असते, तीव्र डिप्रेशन मध्ये असते, ती हसत नाही. त्याच्यावरून त्याने एवढा निष्कर्ष काढला. मग डिप्रेशन मध्ये असलेल्या व्यक्तीला कसं हसवता येईल हो? तर डिप्रेशन मध्ये असलेल्या व्यक्तीला हसण्यासाठी त्याला काय आवडतं ते आपल्याला माहिती असणं आधी आवश्यक आहे. म्हणजे त्याला काय कशा कशाची आवड आहे ते असणं माहिती हं. असणं आपल्याला ते आवश्यक आहे. त्यानुसार मग आपण एक 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 स्टेप करत पुढे पुढे जायचं. त्याला समजा फिरायला जायला आवडत असेल तर त्याला हळूच त्याला समजून वगैरे आपण फिरायला घेऊन जायचं. थोडंसं असं वेगवेगळ्या निसर्गाच्या सानिध्यात गेल्यामुळे सुद्धा चेंज होऊ शकतो. चेंजेस होऊ शकतात. बर, आणखीन काय सांगता येईल? सांगता येईल आणखीन काय?
तर बघा, खोट हा बोला, कोण होतं? तर अशा व्यक्तीच्या आजूबाजूला जर आनंदी वातावरण ठेवलं म्हणजे ती व्यक्ती त्याच्यात आधी सहभागी नाही होणार, पण जर बाजूचे लोक जरी त्याच्या बाजूला आनंदी राहत असतील तर त्याचा परिणाम त्याच्यावर पॉझिटिव्ह होतो. त्याचा पण परिणाम त्याच्यावरती होऊ शकतो. थोडक्यात बघा, आपल्या ह्याच्यामध्ये सामाजिक ह्याच्यामध्ये कसं असतं, एखाद्या जर व्यक्तीवर तर खूप मोठं दुःख आलेलं असेल तर त्याला काय म्हणतात बघा, जागा बदला. म्हणजे कुठेतरी त्याला दुसरीकडे घेऊन जातात, म्हणजे माहेरी म्हणा किंवा असं जिथं त्यांचं जिव्हाळ्याचं ठिकाण आहे अशा ठिकाणी म्हणा, किंवा समजा पुण्यात एखाद्या व्यक्तीचा अगदी जवळचा कोणीतरी वारलेला असेल तर त्याला खूप मोठं दुःख त्याच्या मनामध्ये झालेलं असतं. मग त्याच्यामध्ये विसरपणा पाडण्यासाठी काय काय म्हणलं जातं हो, काय म्हणतात, की थोडीशी जागा बदल करा त्याची. म्हणजे काय हो, काय गरज असेल याची? कारण एक प्रकारचं वातावरण निर्मिती, त्याचं मन त्या वातावरणामध्ये मिळून जावं, मिसळून जावं आणि ज्या दुःखाच्या भावना आहेत त्या कमी व्हावा, असं त्याचे उद्देश असते. मग बघा, खोटं खोटं सुद्धा हसलं जातं बघा, बरोबर आहे. खरं खरं नाही असलं तर खोटं खोटं पण हसतात. ते कशामध्ये होतं? हास्य क्लब हास्यास्पद. मध्ये. हास्य क्लब मध्ये काय करतात, खोटं खोटं हसण्याचा प्रयोग केला जातो. मग हे खोटं खोटं असून त्या मेंदूवरती सुद्धा एक प्रकारची चालना निर्माण होते आणि ती व्यक्ती, हे जे हार्मोन्स आहेत ते रिलीज होतात आणि असा प्रकार करत करत त्या व्यक्तीवरती तो व्यक्ती नंतर खरंच हसायला सुद्धा चालू करतो. पुढे बघूया. आणि हसणं म्हणजे किती गरजेचं आहे हे दाखवून दिले आहे. तसेच बघा पुढे काय म्हणलंय, जेव्हा तुम्ही हसता तेव्हा हे न्यूरोट्रान्समीटर शरीरात सोडले जातात, जे केवळ शरीराला आराम देत नाहीत तर तुमचे हृदयगती आणि उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यात सुद्धा मदत करतात. आताच आपण काय बघितलं बघा, मेकॅनिझम जे बघितलं, की तणावाखाली असलेल्या व्यक्तीचं हृदय कसं जोरात धडधड करतं आणि रक्तदाब सुद्धा वाढलेला असतो. परंतु ज्या वेळेस हसल्यानंतर जे न्यूरोपेप्टाइड्स निर्माण होतात, जे केमिकल्स निर्माण होतात, ते केमिकल्स कशामध्ये मदत करतात आपल्याला आणखीन, तर हृदय गती कमी करण्यासाठी आणि उच्च रक्तदाब सुद्धा नियंत्रित आणण्यासाठी आपल्याला ते मदत करतात. म्हणजेच हास्ययोग किती महत्वाचा आहे ते आपल्याला इथं दिसून येतो. तर पुढचा जो पॉइंट आहे तो तर आपण पाहिलेलाच आहे. त्याच्यासोबत पुढे बघूयात, शारीरिक विश्रांतीदायक आसन कोणती असतील हो मग? शवासन, शवासन, शवासन. योगनिद्रा, शवासन. किंवा योग निद्रा. मग आता बघा, ताण म्हणजे काय, तर बघा थोडक्यात, आपण एखादा रबर घेतलेला आहे आणि त्याला जोरात वळलं, बरोबर आहे, तर काय झालं, त्याच्यावरती ताण आला, म्हणजे काय आलेलं आहे, टेन्शन आलेलं आहे, बरोबर आहे. मग ते टेन्शन काढून टाकण्यासाठी काय करावं लागतं, त्याला आपल्याला जवळ घ्यावं लागतं, बरोबर आहे. ओढलेल्या रबरला जवळ घेतलं तर काय होईल, त्याच्यावर तणाव काढून टाकलो, म्हणजे क्रिया काय केली, कृती काय केली. तसेच शवासन असेल किंवा योग निद्रा असेल. आता शवासनामध्ये काय करतो आपण, तणावाने ग्रसित असलेल्या मनाला आपण तिथं विश्रांती देण्याचा प्रयत्न करत असतो. किंवा योग निद्रेमध्ये काय करतो, शरीरातील एका भागाला विश्रांती देण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे काय करतो, तिथे एक मुख्य शब्द वापरला जातो, कोणता होती, तर शिथिल. तुमच्या शिथिलीकरण. पायांना शिथिल करा, बरोबर, तुमच्या पोटात तर एक प्रकारचं शिथिलीकरण करण्याचं काम या आसनामध्ये होतं. मग बघूया काय काय होतं नेमकं त्याच्यात.
योगाभ्यास स्नायूमधील ताण सोडवून शारीरिक विश्रांतीस प्रोत्साहन देतात. आता बघा, शवासन आपण कधी करत असतो? योग वर्गाच्या सुरुवातीला का शेवटी? आसनांच्या शेवटी सगळी आसनांच्या आसनं करून झाल्यानंतर. सर्व आसनांच्या शेवटी करतो. असं का करत असेल आपण? तेव्हा सर ताणदाब वाढलेले असतात आणि ते ताणदाब कमी करण्यासाठी आपण शवासन घेतो. बरोबर आहे. ज्यावेळी आपण सूर्यनमस्कार करू किंवा वेगवेगळे प्राणायाम करू किंवा वेगवेगळे आसनं करू, त्यावेळी काय होतं की आपल्या शरीराला एक प्रकारचा ताण भेटतो. बरोबर आहे. मग हा ताण परत संतुलित होण्यासाठी, म्हणजे आता समजा सूर्यनमस्कार जर केले तर काय होतं, श्वसन वाढलेलं असतं, हृदयाची गती वाढलेली असते, किंवा आणखीन कुठलं आसन केल्यानंतर काही आपल्या शरीरावरती परिणाम होत असतात. पण ते परत नियंत्रित पूर्व अवस्थेत यावेत म्हणून आपण काय करत असतो? शवासन करत असतो. तसेच बघा, सर्वांगासन असेल किंवा शीर्षासन असेल, हे केल्यानंतर पण काय करायला पाहिजे हो आपण? शवासन करायला पाहिजे सर. शवासन करायला पाहिजे. का करायला पाहिजे? कारण शीर्षासनामध्ये सगळा रक्ताचा प्रवाह मेंदूच्या दिशेने असतो. बरोबर आहे. त्यामुळे सर्व रक्ताचा डायरेक्ट प्रवाह आपण पूर्ववत येण्यासाठी त्याच्यासाठी पहिल्यांदा शवासन करणं आवश्यक आहे. जेवढं आपण शीर्षासन करू तेवढा वेळ शवासन करणं गरजेचं असतं. गरजेचं आहे. का करणं गरजेचं आहे? तर शरीर पूर्व अवस्थेत यावं, म्हणजेच सर्व संतुलन शरीरामध्ये व्हावं आणि मग आपण उठू. म्हणजे शवासन कशासाठी केलं जातंय नेमकं? तर शरीरामधील ज्या क्रिया आहेत होणाऱ्या, त्या समस्थितीत याव्यात, हा त्याचा मागचा उद्देश आहे. मग त्या क्रिया शरीरावरील असतील किंवा मनावरील असतील. बरोबर आहे. हो सर. म्हणजेच शरीराला शिथिल करता करता मनाला सुद्धा आपल्याला शिथिल करायचं आहे. बघा, ज्यावेळी आपण सर्व आसनं झाल्यानंतर शवासन करतो, त्यावेळेसचा अनुभव हा थोडा वेगळाच असतो. बरोबर आहे. करून पाहिले का कधी असं? हो सर. रेग्युलर कोण करता का नाही योगा तुम्ही? होय सर, करतो. कोण कोण करतं? मी करते सर. खरं का? हो सर. आणखी? ठीक आहे. कमीत कमी 15 मिनिटं तरी करायचं बघा. बरोबर आहे. आपण योग साधक आहोत. आता विषय दुसरा निघाला. आपण योग साधक आहोत. बरोबर आहे. 1 तास नाही भेटला, अर्धा तास नाही भेटला, तरी कमीत कमी 15 मिनिटं तरी करायचं. बरोबर आहे. आता बघा, बरेच जण काय उत्तर देतात, की मला खूप काम आहे, खूप बिझी आहे मी, त्याच्यामुळे मी करू शकत नाही. मग बिझी असलेली व्यक्ती रोज जेवण करते का नाही हो? हो, जेवण करते, मोबाईल घेते, सगळं करते, फक्त योगाच करत नाही. मी आज खूप बिझी आहे म्हणून आज झोपायचं राहू द्या असं म्हणते का? किंवा मी आज खूप बिझी आहे म्हणून जेवायचं राहू द्या असं म्हणते का? किंवा मी आज खूप बिझी आहे म्हणून अंघोळ करायचं राहू द्या असं म्हणते का? असं झालंय का कधी? आजच्या दिवस ब्रश करायचं राहू द्या, आज खूप बिझी आहे मी, असं कधी म्हणते का? बरोबर आहे. म्हणजे योग हा जो आहे, तो दैनंदिन दिनचर्येमध्ये ऍड करायचा आहे आपल्याला. आलं का लक्षात? म्हणजे आपण रोज पहाटे उठतो, शौच करतो, स्नान करतो, बरोबर आहे. अशा सगळ्या गोष्टी ठराविक ठरलेल्या असतात आणि योगाला पण त्याच्यामध्ये घुसवायचं. जीवनशैलीमध्ये आपल्या. अंघोळ झाली, बाथरूम झालं, सगळं झालं. म्हणजे रोज थोडं का होईना आपल्याला योग करायला पाहिजे. कमीत कमी 15 मिनिटं तरी. जेणेकरून सर्व शरीर आपल्याच्या शरीरावरती नियंत्रित राहील. कशावरून गेलो आपण तिकडं? शवासन. शवासनावरून. कारण ज्यावेळी तुम्ही अंग भरून आसनं करता, प्राणायाम करता, सूर्यनमस्कार करता, त्यावेळी सर्व केल्यानंतर जो शवासनाचा आनंद आहे, अनुभव आहे, तो खूप वेगळाच असतो.
तो प्रत्यक्ष केल्यानंतरच अनुभवायला येईल. तसेच आता बघूयात मग पुढे काय म्हणलेलं आहे. मज्जा संस्थेला त्याच्या पुनर्संचयित मोडमध्ये परत येण्यास मदत करते. आता बघा, आपण जे मेकॅनिझम पाहिलं आता स्ट्रेसचं, त्याच्यामध्ये पहिल्यांदा काय म्हणलो आपण, सिम्पॅथेटिक आणि पॅरासिम्पॅथेटिक दोन्हीपैकी कुठली ऍक्टिव्हिटी होती? बरोबर आहे. हो. मग हे ऍक्टिव्हिटी झाल्याच्या नंतरच पुढल्या गोष्टी घडल्या सगळ्या. ज्यावेळी सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टम ऍक्टिव्हेट होते त्यावेळीच ह्या क्रिया सगळ्या घडतात. काय काय? घाम येणं, श्वास जलद होणं, हृदय गती जास्त होणं, उच्च रक्तदाब वाढणं, ह्या सगळ्या वाढलेल्या असतात. म्हणजेच काय, मज्जा संस्थेला म्हणजेच सिम्पॅथेटिक किंवा पॅरासिम्पॅथेटिक, त्याला मराठीमध्ये मज्जा संस्था असं म्हणतो. तर त्यांना आपण पुनर्संचयित मोडमध्ये येण्यासाठी, बरोबर आहे, ज्यावेळी आपण शवासन करतो किंवा योग निद्रा करतो त्याच्यामध्ये आपण शरीराला निर्देश देतो शिथिल होण्याचे. म्हणजेच आपण कोणत्या सिम्पॅथेटिक कोणत्या नर्वस सिस्टमला ऍक्टिव्हेट करतोय हो? येते का लक्षात? हो सर. सर बोला, डिस्कनेक्ट झालं होतं कॉल आल्यामुळं. बोला. ठीक आहे, मी सांगतो बघा. हा. ज्यावेळी आपण श्वासन किंवा योग निद्रा करत असतो त्यावेळी आपण पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टमला ऍक्टिव्हेट करत असतो. म्हणजे तणावामध्ये कोणती ऍक्टिव्हेट झालेली आहे? सिम्पॅथेटिक. आणि ज्यावेळेस श्वासन वगैरे करू त्यावेळेस कोणती ऍक्टिव्हेट होत आहे? पॅरासिम्पॅथेटिक. म्हणजे शरीर पूर्व अवस्थेमध्ये पुनर्संचयित होण्याच्या मोडमध्ये असते आणि त्याचा उपयोग साहजिकच तणाव कमी करण्यासाठी होणार आहे. पॅरासिम्पॅथेटिक ऍक्टिव्ह झाली म्हणजेच तणावाचं प्रमाण कमी व्हायला लागले असं तिथं समजायचं आहे. तसेच पुढे काय बघा, कारण तणावाच्या वेळी मज्जासंस्था त्वरित लढा किंवा उड्डाण स्विच चालू करत असते, परंतु पुनर्संचयित मोडवर परत आणण्यासाठी श्वासन किंवा योग निद्रा तिथं मदत करते. हे स्विच जे आहे चालू झालेलं हे ऑफ करण्यासाठी मदत करते. तसेच पुढे काय म्हणले, शवासनामध्ये विश्रांतीची स्थिती सुरू करून आपली मज्जासंस्था आणि शारीरिक कार्य शांत करण्यास मदत होते. हे झाले आसनांचे परिणाम ताणतणावावरती काय होतात. त्याच्या पुढे बघूयात. धारणा आणि ध्यान. आसनाभ्यास यम बघितली, नयम बघितली, आसन बघितली, धारणा आणि ध्यान याच्यामधला कोणता भाग आपल्याला तिथं मदत करणार आहे बघूयात. तर धारणा म्हणजे काय हो, सांगा बरं अगोदर. पाठ होऊन गेला असेल तुम्हाला धारणा म्हणजे काय. देशबंध चित्तस्य धारणा. एका ठिकाणी मन म्हणजेच एकाग्र. बरोबर आहे, एका ठिकाणी मन एकाग्र करणे. मग धारणा ही पूर्वस्थिती आहे कोणाची? ध्यानाची. ध्यानात. आणि ध्यान ही पूर्वस्थिती कोणाची आहे? समाधीची. मग ज्यावेळी आपण धारणा करत असतो याची व्याख्या काय आहे? एका ठिकाणी मन एकाग्र करणे, शरीराच्या आत किंवा बाहेर. मग
धारणेमध्ये मन एकाग्र होत नसतं. बरोबर आहे. ध्यानाचा प्रयत्न, आता बघा कोणतीही गोष्ट सुरुवातीला करताना ही बरोबर योग्य रीतीने होते का हो आपल्याकडून? नाही. चांगली होते का, ऍक्युरेट होते का? नाही. ज्यावेळेस आपण एखादी गोष्ट नाही. पहिल्यांदा करू त्यावेळेस ती ऍक्युरेट होत नाही, म्हणजे थोडीफार चूक होत असते. तसंच ध्यानात प्रवेश करताना अगोदरची जी स्थिती आहे ती आहे धारणा. म्हणजे काय? मनाला एकाग्र करण्याचा हा एक प्रयत्न आहे. बरोबर आहे. म्हणजे इथं हो. काय होतंय, मन एकाग्र होतंय, परत निघून जातंय, परत एकाग्र होतंय, परत निघून जातंय, परत एकाग्र होतंय, परत निघून जातंय. म्हणजे आपलं मन काय करतंय, मनाला एकाग्र करण्याचा, एका ठिकाणी ठेवण्याचा प्रयत्न करते, पण विपरीत होतंय तिथं. बरोबर आहे. मग बघा, धारणेचा अभ्यास ताणतणावाखाली असलेल्या व्यक्तीला कसा होईल, कसा उपयोग होईल? जर समजा एखादी घटना, एखादा प्रसंग म्हणजे दुःखद प्रसंग त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये घडलेला आहे. मग मग असे प्रसंग घडल्यामुळं काय होते हो? परत परत ते विचार त्याच्या मनामध्ये येतात का? हो. बरोबर आहे. ते विचार त्याच्या मनामध्ये परत परत उठत असतात आणि ती व्यक्ती त्या विचारांमध्ये गुंतून जाते. त्या विचारांमधून बाहेर पडताच येत नाही त्या व्यक्तीला. अशी अवस्था त्या व्यक्तीची झालेली आहे. मग अशा व्यक्तींना डॉक्टर्स काय सांगतात? काय म्हणतात? की बाहेर जावा, 4 माणसामध्ये बसा किंवा 4 मित्रांमध्ये बसा, काम करा आणि त्या गोष्टीवर, ती जी घडलेली गोष्ट आहे, त्या गोष्टीवर लक्ष जास्त देऊ नका. म्हणजेच लक्ष हे कधी कमी होईल हो त्याच्यावरचं? ती जेव्हा ते व्यक्ती दुसरीकडे. इतर का जेव्हा हां, आपण ती जेव्हा वाद करणार नाही किंवा परत परत त्या गोष्टीला सामोरे जाणार नाही, त्या गोष्टीपासून आपण म्हणजे दूर राहिलं तर ती गोष्ट हे होईल, नाहीशी होईल. दूर राहता येईल, पण कसं दूर राहायचं आहे? बघा, एखाद्या म्हणजे कसं मनाला डायव्हर्ट करण्यासारखा प्रकार आहे इथं. मार्ग बदलायचा आहे मनाचा. पण ती व्यक्ती त्यावेळी त्या स्थितीमध्ये करू शकत नाही. डायव्हर्ट करू शकत नाही मनाला. परत परत मन तिचं त्याच गोष्टीमध्ये गुंतत आहे. मग आता धारणा कशी करावी त्या व्यक्तीने? बघा, आता जो तणाव करणारा विचार आहे, जो त्रास देणारा विचार आहे, त्या विचाराला परत परत आपण धुडकावून लावायचा आहे. बघा कसं, आपल्या मनामध्ये जरी विचार आला तरी त्याच्यावर चिंतन करायचं नाही, त्याच्यामध्ये गुंतून जायचं नाही, त्याच्यावर मनन करायचं नाही. आलं लक्षात? तर त्या आता धारणा कशावरती करायची आपल्याला, येते का लक्षात तुमच्या? त्या विचारावरती करायची आहे. कोणत्या विचारावरती? जी आपल्याला टेन्शन देते, जी आपल्याला तणावाखाली घेऊन जाते, बरोबर आहे? त्या विचारावरती धारणा करायची आहे. म्हणजे कशी धारणा करायची आहे? की तो जो परत परत येणारा विचार आहे, त्या परत परत येणाऱ्या विचाराला धुडकावून लावून आपलं मन इतर गोष्टीमध्ये गुंतवायचं आहे. त्या गोष्टीमध्ये गुंतवायचं नाही. मग इतर विचार करता करता, इतर मनामध्ये विचार येता येता परत तो दुःखद विचार आणखीन येणार आहे. मग परत त्या विचाराला धुडकावून लावायचा आहे आणि दुसऱ्या गोष्टीमध्ये मन गुंतवायचं आहे. मग परत आणखीन तो दुःखद विचार येणार आहे. म्हणजे त्या दुःखद विचाराला आपल्या मनामध्ये थारा द्यायचा नाही. आलं लक्षात? म्हणजे जी सर व्यक्ती हां. सर विक्टिम्सच्या बाबतीत पण हे असंच ट्रीटमेंट केली जाते का सर? म्हणजे हेच लागू होतं का? म्हणजे एखादे कुणाच्या असे बाबतीत? मेजर क्राईम असं मेजर क्राईमचे जे विक्टिम्स असतात ना, हां, म्हणजे हां. एखादं म्हणजे जे ज्यांच्या बरोबर एखादे असे घडलेले असतात, मग त्यांच्या हं. बाबतीत असं म्हणजे ट्रीटमेंटची पद्धत अशीच असते का? हो, हो. अशाच पद्धतीनं त्याच्या मनामधले विचार म्हणजे त्याला काउन्सिलिंग करावी लागते. सारखं-सारखं. तो विचार काढून टाकण्यासाठी त्याला सारखं-सारखं तिथं मदत करावी लागते. पण तो दुःखद प्रसंग परत परत आठवणे म्हणजे हे हं. परत परत आता ध्यानामध्ये ते लोक धारणेमध्ये परत परत त्याच गोष्टीमध्ये जातात, मग हे योग्य आहे का? हे योग्य नाही. त्या गोष्टीमध्ये जातात. मनामध्ये ती गोष्ट परत येत असते. परंतु ती येऊ द्यायची नाही आपल्याला.
म्हणजेच ताणतणावाखाली असलेल्या व्यक्तीची धारणा अशा प्रकारची करायची आहे. विरुद्ध कसं होतंय बघा, आपण मन एकाग्र करण्यासाठी धारणा करतोय, पण इथं मनाला त्या विचारातून बाहेर काढण्यासाठी धारणा करतोय. आता धारणा कशावरती करायची म्हणले पतंजलींनी? बाह्य वस्तूवरती किंवा शरीराच्या अंतर्गत वस्तूवरती. पण ही धारणा मनाच्या एखाद्या विचारावरती पण करता येऊ शकते. म्हणजेच तो प्रकार कुठला आहे? ताणतणावाचा प्रकार. आता ही जी धारणा आपण करतोय ती कशावरती करतोय? दुःखद प्रसंगावरती करतोय. बरोबर आहे? तर पण असं आपण एखाद्याला जेव्हा सांगतोय की धारणा करायला, की असं डिप्रेशन मध्ये एखादा व्यक्ती आहे की ज्या गोष्टीमुळे त्याला डिप्रेशन आले त्या विषयावर धारणा करायला सांगताना आपण त्याला असं सांगितलं पाहिजे ना की त्या असं त्या ज्या गोष्टीमुळे हे डिप्रेशन आले ती येण्याची कारणं कोणती आणि हा त्यावर तुम्ही स्वतः काय विचार करून तोडगा काढू शकता, हे अशा प्रकारचे तो विचार करताना हे भाव त्याच्या मनात यायला हवेत का, की हे कशामुळे झालं आणि बघा ह्याला काय हा करा, हा काही जे दुःखद प्रसंग आहेत ते बदलता येत नसतात. आता समजा एखाद्या आपल्या जवळच्या व्यक्तीचा मृत्यू, त्याच्यामध्ये बदल होऊ शकतो का? नाही. आता ताणतणाव 2-3 प्रकारचे असतात. काही अल्पकालीन असतात, काही दीर्घकालीन असतात. तुम्ही शिकले स्ट्रेस मॅनेजमेंट, बरोबर आहे? हो अल्पकालीन असतात त्याच्यावरती व्यवस्थापन करावं लागतं. बरोबर आहे? म्हणजेच आपण व्यवस्थापन पण बघितलेलं आहे बघा. जास्त काम, कमी काम त्याचं व्यवस्थापन करावं लागतं. त्याच्यापासून पळून जायचं नाही, हे पण आपण काल बघितलेलं आहे. तर त्याला सामोरं जायचं आहे. आणि तशा ताणतणावापासून पळून जाणं म्हणजे ताणतणाव परत आपल्या मागे लागणं, पाठीशी लागणं आहे. तशा तणावाला मात्र तिथं सामोरं जायचं आहे. मगच तो कमी होऊ शकतो. एकतर आहे किंवा नाही करून टाकायचा आहे. त्यालाच आपण कसं म्हणतो साधारण भाषेत आर किंवा पार. बरोबर आहे? असं. परंतु काही ताणतणाव जे आहेत दीर्घकालीन स्वरूपाचे, तर ते ताणतणाव मात्र त्याच्यात चेंजेस करता येत नाही. आता ताणतणाव टाळण्याचे काय मुख्य घटक आहेत, प्राथमिक घटक आहेत. एक आहे टाळा, दुसरा आहे बदल करा, तिसरा आहे स्वीकार करा आणि चौथा आहे अनुसरण करा. जर आपल्याला एखादा ताण टाळता येतो का बघा. बरोबर आहे? म्हणजे छोटे छोटे ताण दैनंदिन जीवनामध्ये. आता काही व्यक्ती उगाचच छोट्या छोट्या कारणावरून तणावग्रस्त होते. बरोबर आहे? त्यांची सवयच तशी असते. छोटं जरी कारण घडलं तरी लगेच टेन्शनमध्ये येतात. मग त्याच्यावरती विचार करा की खरंच हा आपण जो हा ताण घेतोय तो खरंच ताण घेण्या इतका महत्वाचा आहे का? बरोबर आहे? मग जर नसेल तर त्याला काय करायचं आहे आपण? टाळायचं आहे. बरोबर आहे? जर तो टाळता येत नसेल तर मग काय करायचं? स्वीकारायचंय. बदल होतो का बघा. हं. बरोबर आहे? त्याच्यामध्ये काही बदल होतो का? काही चेंजेस होतात का? बघा. आणि जर बदल पण होत नसतील तर मात्र काय करायचं आहे? त्याला स्वीकारायचं. स्वीकार करायचा. बरोबर आहे? आणि स्वीकार करून बघा, 1 मिनिट मी ते दाखवतोच लगेच तुम्हाला. काही जे ताणतणाव असतात ते ऍक्सेप्टच करावे लागतात. 1 मिनिट मी दाखवतो तुम्हाला. आता याच्यामध्ये बघा काय म्हणले बघा सुरुवातीला, मेनी प्रॉब्लेम्स नेव्हर गो अवे. काही प्रॉब्लेम्स असे असतात की ते कधीच निघून जाणारे नाहीत. बरोबर आहे? मग निघून जाणारे नाहीत तर वारंवार रोजच त्याच्यावर विचार करून रडत बसायचं का? जी गोष्ट आपल्या आयुष्यातून काढून टाकणं शक्य नाही, अशक्य आहे, त्या गोष्टीचा वारंवार विचार करून त्या गोष्टीचं दुःख किंवा आपण त्या गोष्टीबद्दल रडत बसायचं का? नाही. नाही. कारण
ती काढून टाकणं अशक्य झालंय आपल्याला आपल्या जीवनामध्ये. मग बघा आता या चित्रामध्ये कसं दाखवलंय, पहिलं चित्र, दुसरं चित्र आणि तिसरं चित्र. पहिल्यामध्ये काय आहे, रोपटं कुठून उगवले हो, दगडाच्या खालून उगवलंय, बरोबर आहे. मग दुसऱ्यामध्ये काय झालंय, ते तसंच वाढत आहे. आणि तिसऱ्यामध्ये काय झालंय, त्या दगडालाच त्यानं सामावून घेतले आपल्यामध्ये, बरोबर आहे का? हो. बघा, म्हणून आता दुसऱ्यामध्ये काय म्हणले बघा, यू जस्ट ग्रो अराउंड देम. म्हणजे काय करायचं आहे, जे ताणतणाव कधी जाऊ शकणार नाहीत ते आपल्याला ऍक्सेप्ट करून टाकायचे. म्हणजे कधी कधी असं होतं बघा की खरंच एखादा दुःखद जीवनामध्ये रोजच घडणारी दुःखद घटना आहे किंवा काही तणाव तसे असतात, मग त्या गोष्टीची आपल्याला सवयच होऊन जाते. त्या त्रास देणाऱ्या गोष्टीची आपल्याला काय होते, काही कालांतराने, काही कालावधीने आपण सुरुवातीला काही दिवस नाकारतो, टाळतो ती गोष्ट, पण काही दिवसाने, काही कालावधीने ती म्हणजे त्या गोष्टीला हँडल करण्याची आपल्याला सवय होऊन जाते. म्हणजेच आणखीन एक गोष्ट महत्वाची आहे, टाइम जो आहे म्हणजे वेळ, वेळ ही सर्व ताणतणावावरची एक उत्तम अशी औषध आहे, बरोबर आहे. काही दुःखद प्रसंग, काही दुःखद घटना ह्यात जसं जसं कितीही प्रयत्न केला तरी ते कमी होत नसतात. त्याच्यासाठी वेळ जावा लागतो. म्हणजे कसा वेळ, 1 दिवस, 2 दिवस, महिना, 3 महिने, 6 महिने, वर्ष, 2 वर्ष, 5 वर्ष, असा इतका कालावधी, दीर्घ कालावधी जावा लागतो. त्यावेळी ती घटना त्या व्यक्तीच्या डोक्यामधून निघून जात असते. म्हणजे सर्वात उत्तम औषध काय आहे, वेळ आहे, काळ काळ बरोबर आहे. म्हणजे आता तिथं परिस्थिती काय हाताळावी लागेल, ज्यावेळी तो खूपच ताणतणावामध्ये आहे, त्यावेळी त्याच्या स्वतःवरती नियंत्रण असलं पाहिजे, जेणेकरून तो स्वतःचा आत्मघात करू शकतो त्यावेळी, बरोबर आहे, किंवा स्वतःला संपवण्याचा प्रयत्न करू शकतो, सुसाईड करू शकतो. सुसाईड कधी करतो व्यक्ती, का आनंदात करतो, लास्ट एकदम कधी करतो, सगळ्यात शेवटी, ज्यावेळी असह्य लास्ट झालेलं आहे, हा असह्य झालेलं आहे, अशा वेळी करत असतो. पण वेळ हे औषध सांगितलं आपण, पण इतका वेळ जाणं सुद्धा, इतका वेळ तग धरणं सुद्धा तिथं महत्वाचं आहे. त्या ताणतणावाला आहारी जाऊन सुसाईड न करता 2-3 वर्ष, एखादा वर्ष, 2 वर्ष, 1.5 वर्ष थांबणं, ते सुद्धा तिथं त्याला महत्वाचं आहे. म्हणजेच तग धरणं, सहनशीलता, ही सुद्धा तिथं महत्वाची आहे. तसेच पुढे बघूया काय चालू होतं आपलं, धारणा, बरोबर आहे. म्हणजे अशा पद्धतीनं त्या विचारावरती धारणा आपल्याला करायची आहे. त्याच्या पुढे बघूयात ध्यान. तर ध्यानामधले कोणकोणते प्रकार आपल्याला तिथे उपयोगी होतील. एक आहे साक्षी भाव ध्यान आणि दुसरं आहे सजगता ध्यान. तर साक्षी भाव म्हणजे काय हो, सांगता येईल का तुम्हाला, किंवा साक्षीदार, साक्षीदार कशाला म्हणायचं. आपण बरेच वेळेस ऐकलोय बघा, साक्षीदार साक्षीदार असं, सर किंवा साक्षी कोर्ट भाव कचेरीच्या ध्यानामध्ये, काम. सर साक्षीदार भाव ध्यान धारणेमध्ये आपण आपल्या मनातील विचारांना एक म्हणजे स्वतः त्याच्यामध्ये गुंतून, आपल्या भावनिक दृष्ट्या गुंतून न जाता त्याला ऍज अ हा, तृतीय व्यक्ती असल्याप्रमाणे पाहणे, म्हणजे साक्षी हा, भावाने पाहणे, म्हणजे आपण साक्षीदार आहोत अशा पद्धतीने पाहणे, त्यामध्ये आपलं बरोबर. मन न देतात ते म्हणतो म्हणजे साक्षीभाव झाला. आणि सजगता हं, म्हणजे ते विचार जे येतात त्याच्याबद्दल फक्त सजग असणे, काय विचार येत आहेत ह्याच्याबद्दल सजग असणे. ठीक आहे, बघूया. साक्षीदार म्हणजे काय बघा, आता एखादा व्यवहार आहे,
जमीन विकत घेण्याचा व्यवहार आहे. आपण जमीन विकत घेतोय. आपण घेतोय का? नाही. दुसरेच कोणीतरी घेत आहेत. घेणारा वेगळाच आणि विकणारा सुद्धा वेगळाच. पण साक्षीदार काय करतोय? ते पाहतोय फक्त. बरोबर आहे? कोण जमीन विकते, कोण जमीन घेते, किती पैशाला घेते, किती पैसे दिलेत, किती पैसे राहिलेत, हे सगळं कोणाला माहित असतं? साक्षीदारला माहित असतं. मग अगदी त्याचप्रमाणे आपण जीवन जगताना आपल्या लाईफमध्ये जे काही घडतं, चांगल्या गोष्टी घडत असतील किंवा वाईट गोष्टी घडत असतील, या सर्वांकडे आपल्याला कशा दृष्टिकोनातून बघायचं आहे? साक्षी. आपल्या जीवनामध्ये घडणाऱ्या गोष्टींचा आपल्याला साक्षीदार व्हायचा आहे. आलं का लक्षात? त्या भावनांमध्ये आपल्याला गुंतून जायचं नाही, वाहून जायचं नाही. जे काही घडतंय, चांगलं घडत असेल चांगलं, वाईट घडत असेल वाईट, कोणतंही घडू द्या, त्याला फक्त आपण साक्षी भावानं बघायचं आहे. म्हणजेच त्याला काय म्हणायचं आहे? साक्षी भाव ध्यान. ध्यानाचे वेगवेगळे प्रकार आहेत. बरोबर आहे? मंत्र ध्यान आहे, तंत्र ध्यान आहे, वेगवेगळे प्रकार आहेत ध्यानाचे, भरपूर प्रकार आहेत. त्यापैकी हा एक आहे साक्षीभाव ध्यान. तसेच एखादा मुलगा बघा काय करतोय? क्रिकेट खेळतोय किंवा आपण क्रिकेट पाहायला गेलोय. सर्व काही आपल्या डोळ्यापुढे घडतंय. मग आपण काय करतोय हो तिथं? आपण स्वतः क्रिकेट खेळतोय का? स्वतः त्या बॉलला मारतोय का? स्वतः कॅच घेतोय का? नाही. तर आपण तो खेळ जो चालू आहे तो फक्त बघतोय. कोणी मारतंय दुसरंच, कोणी कॅच पकडतंय दुसरंच, कोणी रन काढतंय दुसरंच. तसंच आपल्या जीवनामध्ये चालणारा खेळ ऊन सावल्यांचा हा आपल्याला फक्त बघायचा आहे. आलं लक्षात? म्हणजे त्या खेळाचा आपण साक्षीदार व्हायचा आहे. त्यालाच काय म्हणायचं आपल्याला? साक्षीभाव ध्यान. म्हणजे हे ताणतणावामध्ये गरजेचं पडेल का हो मग? हो सर. बरोबर आहे. म्हणजे दुःखद भावनामध्ये वाहून जायचं नाही आपल्याला. तसेच बघा पुढे काय म्हणले? साक्षीभाव ध्यानामध्ये आपण मनाला एकाग्र करण्याचा प्रयत्न. एक मिनिट बघा, ध्यानामध्ये आपण काय करत असतो? मनाला एकाग्र करण्याचा प्रयत्न करत असतो. पण इथं मनाला एकाग्र करण्याचा प्रयत्न करायचा नाही किंवा मनामध्ये उठणाऱ्या विचारांना थांबवण्याचा प्रयत्न करायचा नाही. बरोबर आहे? ध्यानाची व्याख्या काय आहे हो? ध्यान कशाला म्हणायचं? मनाला विषयापासून निवृत्त करायचं आहे. शून्य होणं. मनाला हा. विषयापासून निवृत्त करायचं आणि म्हणजे एकाग्र करायचं. म्हणजे ते एक प्रकारचं ध्यान झालं. विचार शून्य होणं एक प्रकारचं ध्यान झालं. विचारांना बघणं एक प्रकारचं ध्यान झालं. आलं लक्षात? म्हणजे हे कशामध्ये येईल हो? विचाराला शून्य करण्यामध्ये येईल का विचारांना बघण्यामध्ये येईल? साक्षीभाव ध्यान विचाराला बघतो. हा, विचारांना बघण्यामध्ये येईल. बरोबर आहे. ध्यानामध्ये एकाग्र करण्याचा प्रयत्न केला जातो किंवा विचारांना धुडकावून लावण्याचा प्रयत्न केला जातो, शून्य करण्याचा प्रयत्न केला जातो. परंतु साक्षीभाव ध्यानामध्ये तसं काहीच करायचं नाही. जे विचार येत आहेत ते येत आहेत, जे होतंय ते घडतंय ते होतंय. त्याच्यामध्ये काय करायचंय? तर फक्त त्या गोष्टींना बघायचं आहे. आलं लक्षात? तर त्या गोष्टी म्हणजे मी नाही. आलं लक्षात? पुढे बघूया मग. तसेच जीवनामध्ये घडणाऱ्या सर्व गोष्टींचा आपण साक्षीदार होण्याचा प्रयत्न करायचा. त्या गोष्टी अशाच का घडल्या म्हणून त्यामध्ये गुंतून पडायचे नाही आणि साक्षीभावाने जगण्याचा प्रयत्न करावा. हा झाला साक्षीभाव ध्यान प्रकार. त्याच्या पुढचा जो प्रकार आहे सजगता ध्यान. सजगता म्हणजे काय हो? काल आपण एका शब्दाचा अर्थ बघितला बघा, जागरूकता. त्याचाच बघितला का हो? अवेअरनेस, जागरूकता किंवा सजगता कशाला म्हणायचं?
तर जागरूक असणे म्हणजे सजग असणे. हा, जागरूक असणे म्हणजे सजग असणे. ठीक आहे, बघू आता या ध्यानामध्ये काय करायचं बघा. काळ किती असतात हो? 3. हो. कोणते कोणते असतात? काय सर? काळाचे प्रकार. काळ 3 असतात: भूतकाळ, वर्तमान काळ, भविष्य काळ. बरोबर आहे. भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्यकाळ. तर या ध्यानामध्ये काय करायचं आपल्याला, भूतकाळामध्ये पण जायचं नाही आणि वर्तमान काळामध्ये पण जायचं नाही. तर वर्तमान म्हणतो, भविष्य काळामध्ये. भूतकाळामध्ये पण जायचं नाही आणि भविष्य काळामध्ये पण जायचं नाही. तर स्थिर कुठं व्हायचं आहे? वर्तमान काळामध्ये. म्हणजे काय हो, आता एखादा व्यक्ती तणावाखाली आहे, तो कशावरती विचार करतोय? भूतकाळामध्ये घडलेल्या गोष्टीवरती विचार करतोय. बरोबर आहे. भूतकाळामध्ये घडलेल्या गोष्टी त्याला त्रास देत आहेत. बरोबर आहे. किंवा भविष्यात काय होईल याची चिंता करणं म्हणजे भविष्यामधल्या गोष्टींचा विचार, भविष्यामधल्या गोष्टींचा तणाव. मग सद्यस्थितीत राहणं म्हणजे काय? वर्तमान स्थितीत. तर एक इमेज बघूयात म्हणजे लक्षात येईल तुमच्या. आता बघा, इथं 2 व्यक्ती आहेत. दिसत आहेत का? दोन आहेत आहे सर. का? दोन आहेत. हा, 2 व्यक्ती आहेत. बरोबर आहे. आता एकाचं मन, त्याच्यामध्ये काय काय विचार चालू आहे तो बघा. इकडे दाखवलेला आहे बघा, या गोलमध्ये. एकाच्या विचारामध्ये गाडी सगळं गाडी बिडी. गाडी दाखवलेली आहे, मोबाईल दाखवलेला आहे, एक मुलगी दाखवलेली आहे, घड्याळ दाखवलेला आहे. म्हणजे भविष्यातील गोष्टींबद्दल तो विचार करतो. उद्या मला इथं जायचं आहे, तिथं जायचं आहे, मला हे करायचं आहे, ते करायचं आहे, किंवा भविष्यात मला गाडी विकत घ्यायची आहे, त्याच्यासाठी काय काय प्रयत्न करावा लागेल, असं सुद्धा त्याच्यामध्ये येऊ शकतं. किंवा तो काय करतोय, विचार करतोय भूतकाळ किंवा भविष्य काळाबद्दल. तर दुसरा जो व्यक्ती आहे, तर त्याच्या मनामध्ये काय काय आहे हो, बघा बरं इकडं. सांगता येईल? सांगता येईल का? माझ्या मनावर राहिलं मी जाऊ. तर दुसऱ्याच्या मनामध्ये काही विचार काहीच नाही, नाही. काहीच विचार नाही आहेत त्याच्या मनात. प्रेझेंट बद्दल पण म्हणजे फ्युचर बद्दल पण काही विचार करत नाही तो, आणि पास्ट बद्दल पण काही विचार करत नाही. हो. वर्तमान भविष्य काळामध्ये काय करायचं आहे याच्याबद्दल पण तो विचार करत नाही, आणि भूतकाळामध्ये काय घडले याच्याबद्दल पण विचार करत नाही. तो सद्यस्थितीत आपण काय करतोय म्हणजे वर्तमान स्थितीत तो काय करायला आहे, चालत चाललाय. बरोबर आहे. आणि चालत जाताना 2 पुढे झाडं आहेत, एक रस्ता आहे, एक सूर्य आहे. हे तेवढं त्याच्या डोळ्यापुढे दिसतंय फक्त. आणि इकडच्याच्या डोळ्यापुढे सर्व काही दिसतंय, याच्या डोळ्यापुढे फक्त एवढंच दिसतंय. म्हणजेच तो चालण्याचा आनंद घेतोय सद्य परिस्थितीतील. म्हणजेच काय, वर्तमान स्थितीत जगणे. बरोबर आहे. हो सर. हा, मग आता आपलं हे जे ध्यान आहे ते कोणतं ध्यान आहे? 2 वर्तमान नंबरचं स्थितीत सजगता ध्यान. सजगता ध्यान. म्हणजेच काय, भूतकाळात न जगणे किंवा भविष्य काळात न जगणे, तर वर्तमान वर्तमान. स्थितीमध्ये जगणं. मग ह्या गोष्टी
ताणतणावाखाली असलेल्या व्यक्तीसाठी उपयोगी पडतील का? हे ध्यान उपयोगी पडेल का त्या व्यक्तीला? हो सर. आता ध्यान बघा, ध्यान कसा करायचा? एकतर एका ठिकाणी स्थिर राहून बसून करायचा किंवा चलता फिरता एक करायचा. बरोबर आहे. मग हे दोन्ही जे ध्यान बघितले आपण, साक्षीभाव ध्यान किंवा सजगता ध्यान, हे एका ठिकाणी स्थिर राहून पण करता येतील किंवा दैनंदिन जीवताना, बसताना, उठताना, खाताना, पिताना किंवा इतर काही क्रिया करताना, म्हणजेच लाईफ जगताना चालू रुटीनवर करता येतील का? हो सर, करता येतो. म्हणजे हे चालू रुटीनवर केले जाणारे ध्यान आहे. हो. जसं आपण गाडी चालवताना इकडं तिकडं बघत, पुढून येणाऱ्या गाड्या, इकडून जाणाऱ्या गाड्या हे बघत जात असतो, जेणेकरून आपल्याला येऊन कोणी धडकू नये. बरोबर आहे? किंवा आपली गाडी दुसरीकडे जाऊ नये. तसंच हे साक्षीभाव ध्यान किंवा सजगता ध्यान म्हणजे गाडी चालवल्यासारखं आहे. आपल्या लाईफमध्ये घडणाऱ्या गोष्टी सगळ्या बघत राहायच्या, फक्त ते आपल्याला येऊन धडकू द्यायच्या नाहीत किंवा आपण कुठंतरी खाली जायचं. हे झालं सजगता ध्यान. म्हणजे जवळपास जे योगाभ्यास आहे ताणतणावावरला इथं आपला पूर्ण होतो. आणि हा जो मॉड्यूल आहे हा पण आपला इथं पूर्ण होतो. प्रश्नपत्रिका वगैरे बघितलेल्या आहेत का? कसे प्रश्न आहेत? सर, ते उद्याच्या तासाला घेऊया का? चालते ठीक आहे. उद्याच्या तासाला आपण नवीन पॉइंट चालू करूयात, नवीन मॉड्यूल. ओके. ठीक आहे.